नमस्कार मंडळी, मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. तर आता हिवाळा चालू असल्यामुळे गाजराचा हलवा हा झालाच पाहिजे. आता भरपूर प्रमाणामध्ये हिवाळा असल्यामुळे गाजर एकदम ताजे गाजर आपल्याला बाजारामध्ये बघायला मिळतात. तर चला आपण गाजराचा हलवा तयार करायला घेऊया. त्यासाठी मी काही गाजर घेतलेले आहेत. त्यासाठी त्याचा जो जाडसर देठ असते ते सुद्धा चाकूच्या सहाय्याने कट करून घेतलेलं आहे. नंतर त्याला आलू किसणीने त्याचा वरचं साल जी आहे आपल्याला सोलून घ्यायची आहे. त्यानंतर एक ग्राइंडर किंवा एक शिलनी घेऊन आपल्याला गाजर चांगल्या प्रकारे ग्रेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता गाजर आपले ग्रेट झालेलं आहे. त्यानंतर गाजराचा हलवा करण्यासाठी मी काजू बदामाचे काप घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धी वाटी साखर, 1 वाटी फुल फॅट मिल्क आणि 5 ते 6 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या तुपामध्ये काजू बदामाचे काप फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यांचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला काजू बदामाचे काप फ्राय करून घ्यायचे आहे. तर बघू शकता मी बदाम फ्राय करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला अशाच प्रकारे काजूसुद्धा फ्राय करून घ्यायचे आहे. काजूचा रंगसुद्धा लालसर होईपर्यंत आपल्याला काजूसुद्धा चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला आपण बारीक ग्रेट करून ठेवलेलं गाजर आहे ते सुद्धा त्यामध्ये घालून आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी चमच्याच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे परतून घेत आहे. खालीवर करून चांगल्या प्रकारे आपल्याला तुपामध्ये गाजर हा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यांचा जो गाजरचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे गाजर शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपलं चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर त्यानंतर बघू शकता आपल्या गाजरचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. साखरसुद्धा चांगली विरघळीपर्यंत आपल्याला गाजरमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता चमच्याच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. साखर आपली जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता साखरसुद्धा विरघळली आहे आणि गाजराचा हलव्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये जो फुल फॅट मिल्क आहे तो सुद्धा त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे उकळ काढून घ्यायची आहे. आपल्याला दूध आटेपर्यंत आपल्याला हे गाजराचा हलवा शिजवून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे. त्यानंतर आपलं दूधसुद्धा चांगल्या प्रकारे भरपूर प्रमाणामध्ये आटल्या गेलेलं आहे. त्यानंतर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडी विलायची घालून त्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपला गाजरचा हलवा एकदम रेडी झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे आपण काजू बदामाचे काप तोडून घेतले होते ते सुद्धा त्यामध्ये घालून चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी काजू बदामाचे कापसुद्धा त्यामध्ये घालून घेतले आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपला गाजरचा हलवा एकदम खाण्यासाठी रेडी झालेला आहे. तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की कसं झालं. हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये आपल्याला गाजरचा हलवा सर्व करून घ्यायचा आहे.
तर बघू शकता. त्यानंतर आपल्याला त्यावर थोडे पिस्ता बारीक करून ग्रेट करून आपल्याला त्यावर टाकून घ्यायचं आहे. हे एकदम ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता, नाही तर तसंच आपण गाजरचा हलवा खाऊ शकतो. तर थोडीशी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.